उन्हाळ्यामध्ये काहीतरी खूप चमचमीत आणि टेस्टी खाऊ वाटतं. भाजी चपाती किंवा डाळ चपाती असं काहीच खाऊ वाटत नाही. तर त्यासाठी बिना भाजीची रेसिपी मी घेऊन आलेली आहे. मस्तपैकी चमचमीत असे छानपैकी टेस्टी डाळीतले फळं आहेत. मस्त प्रोटीनने भरपूर असे डाळीतले फळं केलेले आहेत. किती सुंदर असे डाळीतले फळं झालेले आहेत तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर संध्याकाळी हलकं फुलकं जेवण करायचं असेल आणि भाजी अजिबात करू वाटत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी अगदी नवीन बनवलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असे डाळीतले फळ झालेले आहेत. आता ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घेते. जिरे पावडर टाकून घेते 2 चमचे. धने पावडर 1-2 चमचे टाकून घेते. यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे. व्हिडिओ करताना तो स्किप झालेला आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही हे डाळीतले फळं केलात ना तर एवढे सुंदर डाळीतले फळं होणार आहेत. एकदम असे चिपकू होणार नाहीत. एकदम खुसखुशीत आणि मऊसूत असे डाळीतले फळं तयार होणार आहेत. एकदा ही रेसिपी या पद्धतीने करून बघा. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेत. आता थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेते. पीठ हे आपल्याला जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही. जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं. तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपले डाळीतले फळं छान होतील. आता मस्तपैकी छानपैकी गोळा करून घेतलेला आहे. तो गोळा 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. म्हणजे आपण तोपर्यंत डाळीतले फळं करण्यासाठी फोडणी देऊन घेऊया. आता हा गोळा साईडला ठेवून देते. तेच जेवण खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा करून बघा. आता इथे मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे. 1 माप तेल गरम झाले. त्यामध्ये मोहरी ओतून घेतली. मोहरी आता तडतडली आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतले. जिरे पण छान तडतडले आहेत तेलामध्ये. आता आपण 1 चमचा हिंग टाकून घेतलंय. त्याच मध्ये आता लसूण टाकून घेते. लसूण आपला छानपैकी लाल होऊ द्यायचा तेलामध्ये. आता त्यामध्ये जिरे पावडर टाकून घेतले. लाल तिखट चवीनुसार आणि परत धने पावडर पण टाकून घेतले. तेलामध्येच आपण हळद पण टाकून घेऊया. थोडीशी हळद पण टाकून घेतली. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यातच थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकून घेते. हिरव्या मिरच्या थोड्याशा लाल पण झालेल्या आहेत. त्या सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण यामध्ये थोडासा 1 ग्लास पाणी ओतून घेऊया म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित शिजतं. आता इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. या डाळीमध्ये मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही. त्यामध्ये पाणी 3 ते 4 ग्लास घालून गरगटून व्यवस्थित ती ओतून घेतली डाळ. डाळीमध्ये थोडंसं हलकं कोमट पाणी करून ओतलेलं आहे. आता आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे. त्याचे छोटे छोटे गोळे करून छानपैकी आता त्याच्या आपण फळं करणार आहोत. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे फळं करून घ्यायचे. आता हे छोटे छोटे फळं छानपैकी करून घ्यायचे आणि आपल्या डाळीला उकळी आली की त्यामध्ये टाकून घ्यायचे. आता मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे फळं केलात ना एकदम छान सुटसुटीत होतात आणि हाताला पीठ पण लावायची गरज नाही. म्हणजे ना पीठ आणि तेल लावायची गरज नाही. म्हणजे तुमचं पीठ व्यवस्थित मळलं गेले. अशा प्रकारे पीठ मळलात तर तुमचे फळं खूप सुंदर आणि छान होतात. आता तुम्ही बघू शकता इथं फळं माझे तयार झालेले आहेत. आता हे सर्व फळं मी डाळीत टाकून घेते. आपल्या डाळीला छानपैकी उकळी आलेली आहे. पळीने मी व्यवस्थित ढवळून घेतले. आता थोडे थोडे फळं घालून घेते
आणि फळं एकदमच करून सर्वच टाकून घ्यायचे नाहीत, असे थोडे थोडे छोटे प्लेटभर करायचे आणि फळं टाकून द्यायचे. तोपर्यंत ते शिजतायत तोपर्यंत दुसरे फळं करायचे आणि ते परत टाकून घ्यायचे. म्हणजे फळं ना एकत्र टाकले तर एकदमच चिटकून जातात. त्यामुळे असे सुटसुटीत होण्यासाठी ते प्रोसेस करायचं. म्हणजे थोडेसे फळं टाकायचं, ते शिजत राहतात आणि तोपर्यंत आपण दुसरे फळं करून परत टाकायचे. अशा प्रकारे माझे सर्व फळं करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे सुटसुटीत फळं झालेले आहेत. एकमेकाला अजिबात चिटकलेले पण नाहीयेत. एकदम छान असे रसरशीत फळं झालेले आहेत आणि टेस्ट तर एकदम झणझणीत आणि चमचमीतच झालेली होती. आता चला मग आपल्या फळामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतले. सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटांसाठी असंच शिजू देऊया डाळीमध्ये. म्हणजे फळामध्ये डाळीची पण छानपैकी चव होते. तुम्हाला पण बिना भाजीच्या रेसिपी नवीन नवीन येत असतील ते मला कॉमेंट करून सांगा आणि माझे डाळीतले फळं कसे झाले ते पण मला कॉमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.